नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे. आता पंढरपूरमध्ये अगदी जवळ म्हणजे पंढरपूरमध्ये सध्याला आता प्लॉट मिळणं मुश्किल आहे. पंढरपूरमध्ये प्लॉट खूप महाग आहेत. त्यामुळं आता सध्याला माझ्याकडे फ्लॅट सिस्टीम अपार्टमेंटमधील फ्लॅट मागणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. मात्र माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. आता सध्याला माझ्याकडे 2 BHKचा फ्लॅट अगदी नवीन खट्ट नवा कोरा असलेला 2 BHK फ्लॅट आपल्याकडे विकायला आलेला आहे. जवळजवळ बिल्टअप एरिया 950 स्क्वेअर फूट असून 700 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे. खूप मोठा असा म्हणजे 2 BHKचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट म्हणजे विनायक अपार्टमेंटच्या बाजूला अगदी रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तुळशी वृंदावन इथं बाजूला MI तुकाई तलावसुद्धा इथे हाकेच्या अंतरावर असलेलं म्हणजे टाकळी रोडवरील हे अर्बन बँकेच्या बॅक साईडचं म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेलं महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेलं हे 2 BHK आपल्याकडे सेलला आलेलं आहे आणि अगदी नवीन आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जी व्यक्ती तिथं राहते ते बिल्डर आहे म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे 2 ठिकाणी अपार्टमेंटचे काम चालू असल्यामुळे त्यांनी काय खालचं घर पाडून तिथं पण अपार्टमेंट चालू आहे. तात्पुरतं म्हणजे 1 महिना 2 महिन्यासाठी ते इथं राहायला आलेले आहेत. तेच विकायचं आहे. मात्र हे नवीन आहे. आता तुम्हाला त्याची इतर माहिती सगळं पार्किंगची सोय वगैरे सगळे दाखवतो यामागे. तर मित्रांनो हे अपार्टमेंट आहे. नाव काय म्हणता याचं? तिरुपती लेक शोर असं ह्या अपार्टमेंटचं नाव आहे. हे बघून घ्या. हा एरिया आहे, रस्ता आहे, पूर्ण चांगला आहे. रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. अशा प्रकारे आहे हे बघा. आणि जो फ्लॅट आहे फर्स्ट फ्लोअरलाच आहे. अगदी फर्स्ट फ्लोअरलाच फ्लॅट आहे. फर्स्ट फ्लोअरला म्हणजे हाच फ्लॅट आहे. पार्किंगवरचा हा दिसतो हाच फ्लॅट आहे. पार्किंगवरचा हाच फ्लॅट आहे. आणि त्यानंतर आता गेटमधून आपण प्रवेश करतो आहे असं हे बघा. आणि गेटमधून प्रवेश केल्यानंतर पार्किंग हे पार्किंग आहे हे बघून घ्या. 101 हे पार्किंग आहे. कार पार्किंग आहे. कार पार्किंग देऊनच्या देऊन इतर जागा खूप मोठी आहे. 101 ही या नंबरची पार्किंग आहे. अपार्टमेंट अगदी अजून नवीनच आहे. आत्ता राहायला आलेले आहेत लोक. हे बघा ह्याचे कामं चालू आहेत अजून सध्याला. काही गेटचे कामं चालू आहेत हे बघून घ्या. अशा पद्धतीने किरकोळ कामं चालू आहेत. मात्र फ्लॅट अगदी तयार आहेत, राहायला आलेले आहेत. त्यातला एक फ्लॅट विकणे आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे. लिफ्ट आहे. तरी पण पहिल्याच माळ्यावर आता घेऊन चलतो आतमध्ये चला. तर हे 101 नंबर फर्स्ट फ्लोअरवरती हे जिना आहे. स्पेस खूप मोठा आहे. अशा पद्धतीने हा 101 नंबर आहे. 10 बाय 16.5चा हॉल विथ गॅलरी आहे खूप मोठी. हे बघून घ्या. हॉल खूप मोठा आहे. अशा पद्धतीने हॉल आहे. नवीनच आहे. मात्र स्वतः बांधकाम व्यावसायिक जे आहेत आमचे मित्र ते राहायला इथेच आहे. पलीकडे त्यांचं बांधकाम चालू आहे. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला मी गॅलरी दाखवतो. हे बघा गॅलरी अशी आहे. अशा पद्धतीने गॅलरी आहे. हे बघा पलीकडे विनायक अपार्टमेंट आहे. तलाव आहे. मी दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने हॉल खूप छान आणि मोठा आहे. हॉलमधून आता तुम्हाला मी घेऊन चलतो इथे एक बेडरूम आहे. आता बेडरूम दाखवतो तुम्हाला. चला तर आपण आता हे बघा आपण बेडरूममध्ये प्रवेश करतो आहे. हे तात्पुरतं राहायला आहे. मात्र नवीनच आहे हे बघा असा एक बेडरूम आहे. विंडोज वगैरे खूप मोठे आहेत. विंडोज वगैरे असे खूप मोठे आहेत. हे बघून घ्या. अशा पद्धतीने आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे. अगदी प्रत्येक ठिकाणी असा पॉईंट दिलेला आहे. इलेक्ट्रिक पॉईंट दिलेला आहे. अगदी सोयीस्करपणे बांधलेलं आहे. हे बघा इथं पण पॉईंट दिलेला आहे असं. तर मी तुम्हाला आता हॉल दाखवला. त्यानंतर बेडरूम दाखवलेला आहे. तर आता मी तुम्हाला मी हे बघा हे दाखवलं म्हणजे पोर्च असं खूप स्पेस मोठा आहे. आणि दुसरा पहिली बेडरूम दाखवली. आता दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करतो आहे आपण. हे बघा अशा पद्धतीने दुसरी बेडरूम आहे. खूप छान आहे. खूप मोठी आहे. रूम्स खूप मोठे आहेत असे. हे बघा विंडोज वगैरे असे दिसतात तुम्हाला. हे बघा हवा खेळती राहते इथे.
हे अशा पद्धतीने आहे. हे मास्टर बेडरूम आहे. हे बघा, अगदी हे बाथरूम आहे, खूप छान आहे. हे टॉयलेट बाथरूम म्हणजे 2 in 1 आहे. संपूर्ण वरपर्यंत स्टाईल लावलेली आहे. हे अशा पद्धतीने आहे. तर आता तुम्हाला मी 2 बेडरूम हॉल दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला मी कॉमन हे दाखवतो. इंडियन टॉयलेट बाथरूम आहे. हे बघून घ्या अशा पद्धतीने. हे बघा, वॉश बेसिन वगैरे सगळं आहे. तर किचन बघा, पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे, संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम आहे. फ्लॅट आहे. हा 2 BHKचा आहे. पूर्ण असा आहे. हे बघा, त्यानंतर त्यांनी माळा दिलेला आहे सामान वगैरे ठेवायला. हे बघा, अशा पद्धतीने माळा आहे. इथे गॅलरी आहे. अशा पद्धतीने गॅलरी आहे, म्हणजे गॅलरी पण दिलेली आहे संपूर्ण. आता तुम्हाला मी हे दाखवलेलंच आहे किचन. व्हेंटिलेशन 2 विंडोज आहेत. व्हेंटिलेशन खूप आहे, हवा खेळती राहते. तर आता इतर माहिती देतो, चला. हे बघा, असं टॅरेसवर आलो असो आपण. हे संपूर्ण टॅरेस आहे. एका बाजूचं टॅरेस दाखवतं तुम्हाला, आता दुसऱ्या बाजूचं आहे, कारण जिन्याला दोन्ही बाजूने असे दरवाजे दिलेले आहेत. हे बघा, अगदी अशा पद्धतीने अपार्टमेंट आहे. हे टॅरेसवर आलो आपण. तर तुम्हाला मी अगदी मंदिर दाखवतो सर्व. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुठं आहे हे दाखवतो आता तुम्हाला. हे बघून घ्या. आणि हे पहा, तलाव, यमाय तुकाई तलाव, म्हणजे आपण जे तुळशी वृंदावन म्हणतो रेल्वे स्टेशन समोरील, हेच ते तलाव आहे, तुळशी वृंदावन. आणि हे जे आहे रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. ह्या टाकीच्या बॅकसाईडला, म्हणजे हे मंदिरासारखं दिसणारं जे आहे ते पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आहे. आणि इथून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 2 किलोमीटर बसतं. तर रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. अशा पद्धतीने आहे. त्याच पद्धतीने हा परिसर आहे. हे बघा, रेल्वे स्टेशन दाखवलं तुम्हाला. हा परिसर आहे संपूर्ण. हे बघून घ्या. आता तुम्हाला ह्याची प्राईस आणि इतर काही न सांगणाऱ्या गोष्टी राहिल्या असतील तर ते सांगतो, चला. तर मित्रांनो, अजून एक वेळेस सांगतो मी की हे नवीन अपार्टमेंट आहे. नवीन अपार्टमेंटमधले जो फ्लॅट आहे, 2 BHKचा फ्लॅट द्यायचा आहे. अजून एक वेळेस सांगायला लागलो की 950 स्क्वेअर फीट बिल्टअप एरिया आहे. 700 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे. पॉश एरियामध्ये, की जेणेकरून इकडं प्लॉट शिल्लक नाही किंवा प्लॉट मिळत नाही. इथून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अगदी 2 किलोमीटर अंतरावरती आहे. पॉश एरियामधल्या ठिकाणी आहे. रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. तुळशी वृंदावन पण जवळच आहे. त्याच पद्धतीने ह्याची प्राईस कोट केलेली आहे. इथं सध्याला 45 लाख रुपये 2 BHKचं म्हणजे रेट चालू आहे. मात्र आम्ही तुम्हाला 40 लाख सांगतो. त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी निगोशिएबल, म्हणजे अजून एक वेळेस सांगतो की आम्ही ह्या 2 BHKचे 40 लाख सांगितलेले आहेत. मात्र बैठकीला बसल्यानंतर निगोशिएबल आहे. बऱ्यापैकी कमी जास्त करणार आहे. अगदी नवीन आहे फ्लॅट. त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातूनच माझ्याकडे म्हणजे प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणाऱ्यांचे फोन येतात. कुणाला प्रॉपर्टी घ्यायचे, कुणाला द्यायचे, सगळ्यांचे फोन येतात मला. तर कुणाची विकायची असेल प्रॉपर्टी मला कळवा, किंवा कुणाला घ्यायची आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीसाठी नवनवीन आलेल्या प्रॉपर्टीचे जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.